आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 4। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पहा, त्यानंतर आपल्याला बेसिक कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन स्किल्सवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये ऑरेंज कलर मध्ये असलेले सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर नॉलेज चेक मध्ये जा, नॉलेज चेक मध्ये इथं स्टार्ट करायचं आहे आणि इथून आपल्याला पहिलं नॉलेज चेक यातून चालू करायचं आहे। यामध्ये बघा पहिले 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न ISP म्हणजे काय म्हणत आहे, तर ISP म्हणजे काय असते बघा, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेटवर्किंग मध्ये पॅकेटायझेशन म्हणजेच लहान भागामध्ये माहिती खंडित करणे म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्ण यापैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला स्मार्ट टायपिंग स्किल्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे, तर टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायचं यामधून। तर बघा याच्यातनी टायपिंगच्या प्रॅक्टिस दिलेल्या आहेत तिन्ही, तर तिन्ही आपल्याला सोडवायचं आहे। तर हे ऑरेंज कलर मध्ये दिलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला ते सोडवायचं आहे। तर यामध्ये तुम्ही काही टाईप करू शकता, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। अशा प्रकारे आपल्याला तिन्ही प्रॅक्टिस आपल्याला पूर्ण करायची आहे। तर टायपिंगच्या प्रॅक्टिस पूर्ण केल्यानंतर AI टूल्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर दुसरं नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न स्किल बॉट युजरसाठी कोणता प्रश्न मुख्यतः सोडवते म्हणत आहे, तर कोणता प्रश्न सोडवते बघा, तर लेखन सुधारणे हे त्याचं उत्तर असणार आहे। प्लेरिझम टाळण्यासाठी विद्यार्थी स्किल बॉट प्रभावीपणे कसा वापर करू शकतात म्हणत आहे, तर कशा प्रकारे वापर करू शकते, तर प्लेरिझम चेकर वापरून हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स वर क्लिक करा आणि यामध्ये सुद्धा एक नॉलेज चेक दिलेला आहे, नॉलेज चेक नंबर 3च। तर नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे, तर या डाऊन एरोवर क्लिक करा आणि इथं नॉलेज चेक आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये 8 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्या सिस्टीम मधील डेट आणि टाइम म्हणजे तारीख आणि वेळेसाठीची सेटिंग बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी असणार आहे ते, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमच्या सिस्टीमवरील फाईल फॉर्मॅट बदलण्यासाठी कुठे क्लिक कराल म्हणत आहे, तर कुठे क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 3 चा पर्याय वापरावा लागेल, डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकटचा। याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर तुम्हाला नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी क्लिक करायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा म्हणत आहे, तर शॉर्टकट फाईल ओळखण्यासाठी आपल्याला बघा पाहू शकता इथे त्या फाईलच्या खाली इथे शॉर्टकट नाव दिलेलं आहे, म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। तर 1 वर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। तुम्ही संगणकातून शॉर्टकट फाईल कशी काढून टाकाल म्हणत आहे, तर कशा प्रकारे काढून टाकू शकतो, तर त्यासाठी आपल्याला डिलीट ऑप्शन वापरायचा आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। विंडोज 10 मध्ये फाईल फोल्डर अथवा प्रोग्राम अशा आयटम साठी क्रिएट केलेल्या शॉर्टकटचे काय असते म्हणत आहे, तर काय असते बघा, तर याचं उत्तर जेव्हा तुम्ही मूळ फाईल प्रोग्राम उघडता तेव्हा तो जलद चालतो हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघा विंडोज 10 मध्ये फाईल फोल्डर अथवा प्रोग्राम अशा आयटम साठी क्रिएट केलेल्या शॉर्टकटचे काय असते म्हणत आहे, तर हे तुम्हाला मूळ फाईल किंवा प्रोग्राम उघडण्यास जलद मार्ग देते हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि शेवटचं बघा, फाईल अथवा फोल्डर शॉर्टकट्स यांच्या बाबतीतले खरे विधान सिलेक्ट करा म्हणत आहे, तर याच्यातलं खरं विधान कोणतं आहे बघा, जेव्हा आपण एखाद्या ऑटोमेट शॉर्टकट क्रिएट करतो तेव्हा त्याची कॉपी क्रिएट केली जाते हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, यस बटनावर क्लिक करा। तशा प्रकारे आपलं तिसरं नॉलेज चेक सुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे।
यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुम्ही विचार न करता एक विनोद वर्गाच्या ग्रुपमध्ये पाठवला आणि कुणीतरी दुखावले गेले, इथे तुमची कोणती गोष्ट चुकली? तर याचं उत्तर बघा, नैतिकतेचा विचार न करता शेअर केला, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. शिक्षक पारंपरिक फळ्याऐवजी स्मार्ट बोर्ड वापरतात, त्याचा खरा फायदा काय आहे म्हणत आहे. तर त्याचा खरा फायदा काय असते बघा, तर त्यावर व्हिडिओ चित्र दाखवता येतात, हे त्याचं उत्तर असणार आहे. हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह यामध्ये काय फरक आहे म्हणत आहे. तर हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह यामध्ये पेन ड्राईव्ह काढणे आणि घेऊन जाणे सोपे आहे, तर हार्ड डिस्क संगणकाच्या आत असते, हे त्याचं उत्तर असणार आहे. संगणक वर्गात तुम्ही हेडफोन वापरता, तो कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर तो कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे, तर याचं उत्तर तो आउटपुट डिव्हाइस आहे. ज्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. एक क्विज फॉर्म सबमिट केल्यावर लगेच मार्क दिसतात, हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑनलाईन फॉर्म आणि ऑटो कॅल्क्युलेशन, हे त्याचं उत्तर असणार आहे. झाडे या विषयावर सादरीकरण तयार करताना एक जण टायपिंग करतो, दुसरा चित्र जोडतो, त्यानंतर तिसरा स्पेलिंग तपासतो, हे काय दर्शवते म्हणत आहे. तर डिजिटल टूल्स वापरून टीमवर्क आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर तुम्ही आणि तुमचा मित्र वेगवेगळ्या घरामध्ये राहून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत आहात, एकत्र काम करण्यासाठी कोणते टूल्स उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर कोणते टूल्स आहे बघा, तर त्याचं उत्तर गुगल डॉक्स आहे. एकाच वेळी दोघंही टाईप करू शकतात आणि बदल पाहू शकतात, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमच्या पालकांना वीज बिल ऑनलाईन भरायचे आहे, सुरक्षित आणि जलद मार्ग कोणता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, अधिकृत मोबाईल ऍपचा वापर करून जलद आणि सुरक्षित व सोयीस्कर आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमचा मित्र इंटरनेटवरून अनोळखी ऍप डाउनलोड करत आहे, तुम्ही त्याला काय सल्ला द्याल म्हटलेला आहे. तर त्या वेळेस काय करायला पाहिजे, फक्त विश्वासार्ह ऍप्स डाउनलोड करा, रिव्ह्यू तपासा, हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला विद्यार्थ्याची उपस्थिती आणि टक्केवारी नोंदवायची आहे, कोणता पर्याय उत्तम ठरेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय असणार आहे, तर एक्सेल मध्ये फॉर्म्युला वापरणे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा, यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 4 कंप्लीट सोडवायचं आहे.